उस्माननगरमध्ये पाणी टंचाई तीव्र, नळ योजना रखडल्याने ग्रामस्थ आक्रमक। कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून 15 वर्षापासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। सन 2012-13 मध्ये सुमारे 20 कोटींची उस्माननगर शिराढोण भ्रताची वाडी नळ योजना मंजूर झाली होती, मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यामुळे 15,000 लोकसंख्येला पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे। 7 दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। आपल्या गावामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे काही योजना केलेली आहे त्याचं काम अर्धवट रखडले आहे, त्या निमित्त आपण काय सांगणार? संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे की उस्माननगर हे गाव अतिशय टंचाईग्रस्त गाव आहे। गेल्या 25-30 वर्षापासून या गावाचा पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे। यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं दिली आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मागच्या 15-20 वर्षापूर्वी संयुक्त पाणी पुरवठा योजना उस्माननगरसाठी लागू झालेली आहे। शिराढोण, उस्माननगर आणि शिराढोण तांडा भुत्याची वाडी या 4 गावासाठी ही संयुक्त पाणी पुरवठा योजना चालू झालेली असली तरी हिचं काम अर्धवट असल्यामुळं अजूनही हा भाग पाण्यापासून वंचित आहे। आणि मागच्या काळामध्ये संबंधित गुत्तेदारांनी कामाच्या निविदेमध्ये वाढ करून सुद्धा या गावाला अजूनही पाणी मिळालेलं नाही। वस्तुस्थिती अशी आहे की गावाच्या टेस्टिंगसाठी म्हणून त्यांनी पाणी पुरवठा चालू केला आणि त्याच्यावरच लाखो रुपयाचं बिल ग्रामपंचायतच्या माथी ठोकण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं, जी की ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती नाही की तेवढं बिल त्यांच्या स्वखर्चातून त्याला वितरित करण्याची। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने त्यांना अशी विनंती करण्यात केलेली आहे की या DPTCच्या अंतर्गत विशेष निधीची तरतूद करून या पाणी टंचाईतून उस्माननगर आणि परिसराला बाहेर काढण्यासाठी त्यांनी ही योजना चालू करावी आणि आमच्या गावकऱ्यांना या पाण्याच्या अडचणीतून या संकटातून दूर करण्यासाठी प्रयत्न करावे। यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आज आम्ही सर्व गावकरी इथं आलेलो होतो, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या वतीनं प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी कळवलेलं आहे।